नमस्कार. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी उंडेगावकर, स्वास्थ्य मूळव्याध हॉस्पिटल, परभणी. आजच्या भागामध्ये आपण मूळव्याध या आजाराबद्दल माहिती घेऊया. मूळव्याधीमध्ये बाहेरील मूळव्याध आणि आतील मूळव्याध असे दोन प्रकार असतात. याला एक्सटर्नल पाईल्स आणि इंटरनल पाईल्स असं म्हटलं जातं. यामध्ये पहिले जी मूळव्याधीची अवस्था असते त्यामध्ये कोंब जे इंटरनल पाईल्सचे असतात ते शौचाच्या वेळेस बाहेर येत नसतात. दुसऱ्या स्टेजमध्ये ते शौचाच्या वेळेस थोडेसे बाहेर येतात आणि नंतर ते मध्ये जातात. तिसऱ्या स्टेजमध्ये ते बाहेर आल्यानंतर ते आपोआप मध्ये जात नाहीत, त्याला थोडंसं बोटाने ढकलावं लागतं. आणि चौथ्या स्टेजमध्ये एकदा ते कोंब बाहेर आले की मग ते बाहेरच राहतात. यामध्ये जी प्राथमिक अवस्था असते पहिल्या स्टेजची, त्यामध्ये बऱ्याच वेळा ते औषधी ट्रीटमेंटनी ते मूळव्याधीचे कोंब कमी होऊ शकतात, त्यातनं होणारा रक्तस्रावही कमी होऊ शकतो. पण जे कोंब औषधांना आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीयेत, तर त्यासाठी प्राथमिक जी अवस्था असते तर त्यासाठी इंजेक्शन ट्रीटमेंट असते. तर त्यानंतरच्या ज्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजसाठी त्याच्या स्टेजनुसार लेझर ट्रीटमेंट, हिमोरॅडिक्टॉमी, हिमोरॅडोपेक्सी अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. आणि ही लाईन ऑफ ट्रीटमेंट ही डॉक्टरांनी स्वतः ठरवायची असते. यासाठी कुठल्याही प्रकारच्या एखाद्या ट्रीटमेंटचा आग्रह हा रुग्णांनी स्वतः नाही करायला पाहिजे. आणि वेळेवर त्यासाठी तुम्ही जेवढा लवकर याल तेवढा लवकर तुमची ट्रीटमेंट ज्या लवकरच्या स्टेजमध्ये दाखवलं तर त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही लवकर आपल्याला डिसाईड करता येते आणि तेवढा लवकर रुग्णाला त्या आजारातून बरं होतात. धन्यवाद.